यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील अनुदानित युगांतर प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेतील विदारक परिस्थिती समोर आली आहे। मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह जरी असलं तरी त्या क्लासमध्ये मुलं शिक्षण घेतात, त्याच ठिकाणी रात्री निवासाची व्यवस्था शाळेने केली आहे। 85 विद्यार्थी शिक्षण घेत असून 71 विद्यार्थी निवासी आहेत। मात्र या ठिकाणी झोपण्यासाठी एकही बेड नसल्याचं उघडकीस आलंय। दरम्यान या संदर्भात मुख्याध्यापक संजय पाटील यांनी शाळेची तपासणी केलेली आहे। पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे। डागडुजी आणि बेड मागवण्यात आले असल्याचं सांगितलं जातंय। गडचिरोलीच्या जपतलाई येथील सर्पदंशाच्या प्रकरणानंतर आदिवासी विकास खडबडून जागा झालाय। राज्यातील खासगी आणि शासकीय अनुदानित शाळा तपासणीचा धडाका सुरू झाला। या तपासणी दरम्यान ही परिस्थिती समोर आलेली आहे। मुलींच्या जे काय सुविधा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या शाळेमध्ये आहे। आता सध्या 85 विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खिडक्यांना आम्ही जाळी लावलेली आहे, म्हणजे कोणतेही सरपटणारे प्राणी त्या खिडकीतून आले नाही पाहिजे। आणि दरवाज्यांना सुद्धा आम्ही खाली सेफ्टी हे लावलेलं आहे। आणि थिमेटचा वापर करतो, कारण कोणतेही